नमस्कार मित्रांनो, मी अमेय मुंदडा, डायरेक्टर ऑफ मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. मित्रांनो, आज आपण जिथे उभे आहोत हा आहे आमचा मुंदडा नगर 2 चा प्रोजेक्ट, आपल्या अंमळनेर मधला. अंमळनेरातली सगळ्यात सुंदर अशी टाउनशिप आहे. मित्रांनो, आज मी जो तुमच्याशी व्हिडिओ शेअर करतोय हा आम्ही कन्स्ट्रक्ट केलेल्या, परफेक्टली डिझाईन करून कन्स्ट्रक्ट केलेल्या एका बंगल्याबद्दलचा मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्ही बघू शकाल, आपण आता ज्या एरियात उभे आहोत इथे लगभग सगळे रो हाऊसेस, बंगलोज, अपार्टमेंट स्कीम्स, शॉप्स अशा सगळ्या डेव्हलपमेंट माझ्या झालेल्या आहेत. मित्रांनो, प्रत्येक मिडल क्लास परिवाराचं एक स्वप्न असतं की असं एखादं बंगला, असं एखादं स्वप्न आपण साकारावं का जिथे आपण आपल्या परिवारासोबत टाइम स्पेंड करू शकू, आपल्या सुखदुःखांना आपण दुजोरा देऊ शकू. तर मित्रांनो, असाच एक बंगला आम्ही इथे बनवलेला आहे. तर जेणेकरून काय होईल ना, तुम्हाला त्या बंगल्याची एक आयडिया येईल आणि आपणही आयुष्यात कशा पद्धतीने आपण बंगला साकारू शकतो याचं नॉलेज तुम्हाला येईल. मित्रांनो, आपण आता वेळ न घालवता त्या बंगल्यामध्ये जाऊ, त्याची एक प्रॉपर होम टूर करू आणि जेणेकरून तुम्हाला सगळी आयडिया येईल. बेसिकली मित्रांनो, ह्या बंगल्याचा जो टोटल प्लॉट एरिया होता हा 1600 स्क्वेअर फीट होता. 1600 स्क्वेअर फीट मध्ये 4 BHK बंगला आम्ही याच्यामध्ये डिझाईन केलेला आहे. तर बघू शकाल तुम्ही, हे आपण पार्किंग मधून मध्ये आला, ही येऊन गेली माझी प्रॉपर एक स्पेसियस अशी पार्किंग, ज्याच्यामध्ये एक कार आणि 2 टू व्हीलर्स आरामाने बसू शकतो. बंगला असा असावा मित्रांनो की ज्याला एक प्रॉपर पार्किंग स्पेस आहे. म्हणजे तुम्ही एक कार घेतली आणि म्हणजे तुमची एक ड्रीम कार घेतली आणि त्याच्यासोबत तुमच्या 2 टू व्हीलर्स आरामाने तुम्ही तिथं सेट करू शकाल. बंगल्याचं एलिव्हेशन, त्याचं प्लॅनिंग हे संपूर्ण वास्तुशास्त्रानुसार आहे. तर मित्रांनो बघू शकाल, हा येऊन गेला माझे प्रॉपर एक पार्किंग स्पेस. याच्यामध्ये मी तुम्हाला काही टॅप्सचे काही पॉइंट दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही कार वॉशिंग वगैरे सगळं काही करू शकतात. आणि इलिव्हेशन करता एक प्रॉपर आणि हटके असे मी लाईट्सही सेट केलेले आहेत, सो दॅट एखाद्या रात्री जर तुम्ही कधी आलात तर सुंदर आणि परफेक्ट असा व्ह्यू इथे येईल. तर मित्रांनो, हा झाला पार्किंग स्पेस. आता आपण घरामध्ये जाऊ. हे प्रॉपर आणि सुंदर असे डिझायनर स्टेप्स आम्ही इथे परफेक्टली सेट केले आहेत पूर्ण. तर मित्रांनो, आता घरामध्ये आपण एंटर करू. या झाल्या माझ्या स्टेप्स आणि इथून आपण जाऊ घरामध्ये. बंगल्याची सुरुवात अशी आहे मित्रांनो की परफेक्ट आणि मस्त परिपूर्ण असं मी ग्रँड एंट्रन्स डोअर तुम्हाला दिलेला आहे. 2 सेफ्टी डोअर आणि प्रॉपर आपले इंटरनल डोअर्स बघू शकाल तुम्ही. जेव्हा आपण आपल्या या बंगल्यात येतो, बघू शकाल तुम्ही किती सुंदर आणि स्पेसियस असा माझा लिव्हिंग एरिया आहे. जवळजवळ 17 फूट बाय 30 फुटांचा माझा हा लिव्हिंग एरिया मित्रांनो. इमॅजिन करा तुमचं स्वतःचं ड्रीम हाऊस ज्याच्यामध्ये असं सुंदर आणि स्पेसियस असा लिव्हिंग एरिया आहे. मित्रांनो, हे बघा माझा सोफा, समोर टिपॉय, समोरच्या बाजूला आला माझा टीव्ही युनिट. ग्रँड आणि स्पेसियस असा हा माझा लिव्हिंग एरिया. याची एक खासियत काय माहिती तुम्हाला, लिव्हिंग एरिया सोबत आम्ही दिलेला आहे तुम्हाला डबल हाईट डायनिंग एरिया. आता इथं माझी डायनिंग स्पेस सेट होईल, जेणेकरून मी जेव्हा इथे जेवायला बसेल, माझे क्लायंट इथे जेव्हा जेवायला बसतील तर त्यांना डबल हाईट डायनिंग एरियाचा अंदाज येईल मित्रांनो. तर हा झाला माझा लिव्हिंग एरिया. मित्रांनो, कोणताही बंगला बनवताना आपण वास्तुशास्त्राला पूर्ण फॉलो करतो. जसं की हा पश्चिममुखी बंगला आहे, याच्या आग्नेय बाजूला इथे मी दिलेला आहे प्रॉपर किचन. बघू शकाल तुम्ही, एल शेप मध्ये माझा आहे प्रॉपर डिझायनर असा किचन. सगळे आर्टिफिशियल मार्बल मी याच्यात यूज केलेले आहेत. सुंदर आणि परफेक्ट असं मॉड्युलर किचन मी याच्यात सेट केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकाल व्हेंटिलेशन करता 2 विंडोजही मी याच्यात दिलेल्या आहेत पूर्ण. संपूर्ण इटालियन डिझाईनच्या टाइल्स, त्याच्यानंतर आर्टिफिशियल मार्बल आणि सुंदर असं व्हेंटिलेशन याच्यात आहे. तर हा झाला माझा किचन स्पेस. किचनला समोरच मी एक स्टोरेज एरिया दिलेला आहे. तुम्ही बघू शकाल किचन, त्याला एक प्रॉपर स्टोर रूम, जेणेकरून इथं मी माझे सगळे डब्बे, बाकीच्या सगळ्या गोष्टी ठेवू शकतो. किचन झाल्यानंतर मित्रांनो, हा येऊन गेला माझा क्रॉकरी युनिट, सगळ्या डेव्हलपमेंट. हा एक अजून एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म आम्ही दिलेला आहे, सो दॅट तुम्ही इथं ओव्हन, मिक्सर, बाकीच्या सगळ्या गोष्टी तर ठेवू शकतात. आणि तेच थोडं पुढे गेलो आपण तर ही येऊन गेली माझी युटिलिटी स्पेस. बघू शकाल मित्रांनो तुम्ही, ज्याच्यामध्ये मी वॉशिंग मशीन सेट केलेलं आहे, एक स्टँडिंग बेसिन दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला वरच्या वरती काम करता येईल. तर मित्रांनो, किचनच्या ईशान्येला घरातला सगळ्यात मेन जी स्पेस असते ती असते पूजा रूम. कारण की सकाळी सकाळी दर्शन करूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते. बघू शकाल तुम्ही, हे झालं माझी मंदिर स्पेस, म्हणजे पूजा स्पेस. बघू शकाल तुम्ही, हे माझं झालं देवघर. तर मित्रांनो, आम्ही परफेक्ट वास्तुनुसार पूजेची रचना केलेली आहे, पूजा स्पेसची रचना केलेली आहे. आता पूजा स्पेस झाल्यानंतर खालच्या खाली 2 बेडरूम आम्ही सेट केले आहेत. त्याच्यातलं पहिलं बेडरूम मी तुम्हाला दाखवतो. हा येऊन गेला माझा काका काकूंचा एक बेडरूम. बघू शकाल तुम्ही, हा येऊन गेला एक स्पेसियस स्पेस.
बेडची पोझिशन अशी सेट केलेली आहे की ज्याच्यात तुमचा इंटेरियर लेआउट परफेक्टली सेट होईल. क्रॉस व्हेंटिलेशन करता 2 विंडोजही आपण याच्यात दिलेल्या आहेत. मागेही विंडो आहे, समोरही विंडो आहे. एका बाजूला पूर्ण तुमचा वॉर्डरोब एरिया सेट होतो आणि आपल्याला हवा याला अटॅच टॉयलेट मी याच्यात दिलेला आहे पूर्ण. हा पूर्ण एक टॉयलेट स्पेस याच्यात सेट केलेला आहे पूर्ण. तर मित्रांनो, प्रत्येक बेडमध्ये ऍज पर वास्तू आम्ही उत्तर दक्षिण बेडची पोझिशन सेट केली आहे किंवा पूर्व पश्चिम जशी आपल्याला वास्तूची दिशा हवी असते तसं आम्ही सेट केलंय पूर्ण. तर हा झाला एक बेडरूम. आता मी तुम्हाला दाखवतो एक चिल्ड्रन रूम. या मित्रांनो इकडे. जेव्हा आपण लिव्हिंग एरियात येतो साईडच्या स्पेसला आम्ही इथे सेट केला एक लहान मुलांचा चिल्ड्रन रूम. बघू शकाल तुम्ही. डोअर ओपन केला आणि हा येऊन गेला माझा चिल्ड्रन रूम. बघू शकाल तुम्ही. सुंदर अँड प्रॉपर एक स्टडी टेबल इथे सेट केलेला आहे. एक डबल बंक बेड इथे दोघी मुलांच्या हिशोबाने आम्ही इथे सेट केलेले आहेत पूर्ण. तर हा झाला माझा चिल्ड्रन एरिया. बघू शकाल तुम्ही. मित्रांनो, घर असं बनवा ना की तिथे सगळ्या गोष्टी असतील. आपण आपल्या परिवारासोबत तिथे राहू शकू. तिथे प्रत्येक मोमेंट आपण एन्जॉय करू शकू. आपले आई वडील, आजी आजोबा, आपले नातवंडे सगळ्या गोष्टी तिथे असतील, सगळे लोक तिथे असतील आणि एक एक सुख दुःखाची क्षण आपण तिथे साजरी करू शकू आणि आयुष्यभर या सगळ्या गोष्टींची आठवण तुम्हाला राहील. मित्रांनो, आता आपण जाऊया वरती. बेसिकली हा 4 BHK बंगला आहे ज्याच्यामुळे जसं मी तुम्हाला म्हणतोय की खाली 2 BHK आणि वरती परत 2 लॅविश असे बेडरूम्स आम्ही याच्यात सेट केले. तर बघा मी तुम्हाला दाखवतो. डबल हाईट डायनिंग मधून आपण वरती आलो. वरती आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकाल हा प्रॉपर माझा एरिया, झुमरचा एरिया. जी आम्ही बॅक साईडला जी स्पेस दिली आहे ही व्हेंटिलेशनच्या हिशोबाने डबल विंडोज आम्ही इथे सेट केल्या आहे पूर्ण. तर घरात, कारण की ही पूर्व बाजू असल्यामुळे सकाळच्या वेळेस सुंदर आणि परफेक्ट आणि भरपूर असा सूर्यप्रकाश इथून येतो आणि घरात सर्वीकडे सूर्यकिरणे पसरतात. मित्रांनो, आपण बघू याचा मास्टर बेडरूम. हा डोअर मित्रांनो मी ओपन केला. बघू शकाल तुम्ही. हा मास्टर बेडरूम तुम्ही आमचा बघा मित्रांनो. 16 फूट बाय 17 फुटांची याची साईज आहे मित्रांनो. 16 फूट बाय 17 फुटांची स्पेसियस आणि सुंदर आणि लॅविश असा आमचा हा मास्टर बेडरूम आहे. बघू शकाल तुम्ही. आम्ही याच्यामध्ये फ्लोरिंग्स वगैरे एकदम परफेक्टली सेट केले आहेत. इंटेरियर लेआउट एकदम परफेक्ट असं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. हा बेडरूम कसा तयार होतो तर प्रॉपर एक बेड, समोर तुमचा पूर्ण एरिया ज्याला आपण म्हणतो इकडे वॉर्डरोब एरिया, समोर टीव्ही पॅनल वगैरे, एका बाजूला संपूर्ण बाल्कनीचा एरिया आणि याला बॅक साईडला अटॅच असं एक टॉयलेट. बघू शकाल तुम्ही. नॉर्थ साऊथ म्हणजे दक्षिणेकडे डोकं, उत्तरेकडे पाय असा आम्ही याच्यात सेट केलेला आहे पूर्ण. परफेक्ट अशी पोझिशन आहे मित्रांनो. बघू शकाल हा झाला बेड आणि इथे येऊन गेलं माझं अटॅच असं टॉयलेट. आमच्या प्रत्येक टॉयलेट मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकाल याच्यात आम्ही बाथटब, बाकी त्याच्यानंतर वॉलहंग टॉयलेट अशा गोष्टी सगळ्या सेट केल्या आहे. म्हणजे डिझायनर टॉयलेटचा फील देण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही याच्यात केलेला आहे. बघू शकाल तुम्ही. मुंदडा ग्रुपचे कोणतेही बाथरूम अथवा बाल्कनीज या डिझायनर असतात मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही इंटेरियर करतात पुढे त्याचा खर्च कमी येतो. मित्रांनो, ह्या बेड मधून जेव्हा मी पुढे जातो हा येऊन गेला माझा बाल्कनी एरिया. बघू शकाल तुम्ही. बेडरूमच्या बाहेरच्या बाजूला हा प्रॉपर एक बाल्कनी एरिया. इथं मी एक प्रॉपर एक ग्रिल डिझाईन दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही व्हर्टिकल गार्डनिंग सुद्धा करू शकाल असं काही याचा प्लॅनिंग आहे. प्रॉपर अँटी स्किड फ्लोरिंग इथं दिलेली आहे. ही लॅविश अशी एल टाईप पूर्ण बाल्कनी आम्ही याच्यात सेट केलेली आहे. आमचे काय करणार आहेत ना, ही जी स्पेस आहे याच्यामध्ये प्रॉपरली ट्री प्लांटेशन इथे करणार आहेत. सिलिंगला आम्ही प्रॉपर डिझायनर अशी शीट इथे लावलेली आहे जेणेकरून त्याचा एक सुंदर आणि प्रॉपर असा फील इथे येतो. मित्रांनो, हा झाला माझा बेडरूम. ही झाली माझी लॅविश अशी बाल्कनी. इमॅजिन करा तुमच्याही घराचा बेडरूम की जो अतिशय सुंदर असेल, परफेक्ट असेल, त्याला समोरच्या बाजूला एक बाल्कनी असेल आणि त्याला अतिशय सुंदर असा व्ह्यू असेल. ओके, तर हा झाला माझा बेडरूम. आता मी तुम्हाला दाखवतो सेकंड बेडरूम. या इकडे. इथून आलो आपण मित्रांनो या माझ्या सेकंड बेडरूम मध्ये. बघू शकाल तुम्ही. हा आला माझा सेकंड बेडरूम. मित्रांनो बघू शकाल यालाही प्रॉपर आम्ही इंटेरियरच्या हिशोबाने बेडची पोझिशन सेट केलेली आहे. स्टडी कॉर्नर सेट केलेला आहे. एका बाजूला वॉर्डरोब एरिया सेट केलेला आहे आणि मित्रांनो हा बेड याला बाजूला अटॅच तुमचा टॉयलेट आहे, एक ड्रेसिंग एरिया आणि टॉयलेट एरिया. आणि मित्रांनो जेव्हा बेड मधून आपण बाहेर जातो बघू शकाल तुम्ही ही बाल्कनी आपण याच्यात एंटर केला आणि ही माझी जवळजवळ 300 स्क्वेअर फीटची बाल्कनी पण याला मिळते. सकाळी जर तुम्हाला योगा मेडिटेशन काय करायचं असेल मित्रांनो तर ही स्पेस 100% तुम्हाला कामात येऊ शकते. बघून घ्या तुम्ही. अतिशय सुंदर आणि परफेक्ट असं याचं हे प्लॅनिंग आहे.
तर मित्रांनो एक लॅविश असा बेडरूम, त्याला प्रॉपर अशी बाल्कनी. आणि इमॅजिन करा जर तुम्ही ते सगळे ट्री प्लांट्स केले किंवा यालाही पूर्ण तुम्ही एकदम ग्रीनरीचा फील देण्याचा प्रयत्न केला तर 100% हा बंगला अतिशय चांगला अजून दिसेल. मित्रांनो ही झाली बाल्कनी, आजूबाजूचे माझे बंगले, इथं योगा मेडिटेशनची स्पेस झाली. बसण्याकरता तुम्हाला सगळे सीट आउट्स वगैरेही आम्ही इथं सेट केलेले आहेत पूर्ण, जेणेकरून त्या बाल्कनीचा मनमुरादपणे आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. मित्रांनो हा झाला माझा अजून एक बेडरूम, ही त्याची बाल्कनी. जसं तुम्ही बघताय की याच्यात आला हा एक ड्रेसिंग एरिया, मिरर आणि इथे दिलेला आहे मी प्रॉपर एक त्याला अटॅच टॉयलेट. बघू शकाल तुम्ही तर प्रॉपर एक टॉयलेटही मी याच्यात सेट केलेला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मित्रांनो बंगला अतिशय सुंदर आणि परफेक्ट होतो. आमच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार आणि परफेक्ट असं बंगलो आम्ही त्यांना बनवून दिलेला आहे. मित्रांनो एक अशी गोष्ट आम्ही या बंगल्यात ऍड केलेली आहे जी तुम्हालाही आवडेल. छोट्या मोठ्या फंक्शन्स करता, कधी आपले कझिन्स आले, आपले नातेवाईक आले तर एकत्रित जेवणा करता आम्ही छोटासा पार्टी एरियाही या बंगल्याला ऍड केलेला आहे. आता मी तुम्हाला तो दाखवतो. या इकडे मित्रांनो याच्यात ओपन किचन कॉन्सेप्ट ही आम्ही याच्यात दिलेली आहे. मित्रांनो थोडीशी हटके गोष्ट आहे पण आयुष्यभर तुम्हाला कामात येईल अशी ती गोष्ट आहे. हा झाला आमचा टेरेस एरिया. बघू शकाल मित्रांनो तुम्ही हा छोटासा पार्टी एरिया ज्याच्यात तुम्ही निवांत रात्रीचा डिनर करू शकाल, आपल्या कझिन सोबत नातेवाईकांसोबत गप्पा गोष्टी करू शकाल असा एरिया आम्ही बनवलेला आहे. ही आहे आमची छोटीशी बाल्कनी ज्याला प्रॉपरली असं सजवलेलं आहे. हे स्टँडिंग प्लॅटफॉर्म्स आम्ही दिलेले आहे सो दॅट तिथं बसू शकतो, गप्पा गोष्टी करू शकतो, असं काही याचं प्लॅनिंग आहे. आणि जर सकाळी आपल्याला नाश्ता करायचा असेल किंवा रात्री आपल्याला डिनर करायचा असेल तर इथेही तुम्ही याला एन्जॉय करू शकतात. प्रॉपर असे लाईट्स आणि हा एक आपला किचन प्लॅटफॉर्म आम्ही याच्यात ऍड केलेला आहे. आणि हा एरिया मित्रांनो बार्बिक्यू एरिया, काही तुम्हाला गरम करून इथे काही जेवायचं असेल काही खायचं असेल तर हा एरिया आम्ही याच्यात दिलेला आहे. तर मित्रांनो छोट्या मोठ्या अशा सगळ्या संकल्पनांनी बंगला बेस्ट बनत असतो. तुम्ही जरी तुमच्या घराचं प्लॅनिंग करत असाल मित्रांनो एकदा आवर्जून मुंदडा ग्रुपला भेट द्या. मित्रांनो मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कन्स्ट्रक्शन क्वालिटी करता सगळीकडे सर्व परिचित आहेत. आम्ही आमच्या क्वालिटी करता, आमच्या प्लॅनिंग करता, आमच्या सगळ्या कमिटमेंट्स करता, आमच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक घराला प्रीमियम क्वालिटीसाठी आम्ही देत असलेल्या 5 वर्ष फ्री सर्व्हिस वॉरंटी करता सर्व परिचित आहोत, सगळीकडे फेमस आहोत पूर्ण. एकदा घराचं प्लॅनिंग करत असाल आणि असं काहीच ड्रीम हाऊस तुम्ही विचार करत असाल तर 100% एकदा आम्हाला भेट द्या. आम्ही तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट नुसार अतिशय सुंदर असा बंगलो बनवून देऊ शकतो. तसं बघितलं तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, रो हाऊसेस आहेत, फ्लॅट्स आहेत, वेगवेगळे ट्विन बंगलोज आहेत, इंडिपेंडंट बंगलोज आहेत, पेंट हाऊसेस आहेत, सगळे ऑप्शन्स आहेत आमच्याकडे. मित्रांनो मी एकच म्हणेल नंबर माझा सेव्ह करा 8600505545. अमेय मुंदडा म्हणून नाव तुम्ही सेव्ह करा. काही तुमची रिक्वायरमेंट असेल किंवा तुमच्या ग्रुपमध्ये रिक्वायरमेंट असेल तर 100% आवर्जून आम्हाला भेट द्या. थँक्यू सो मच.